हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गुरु कृपा एज्युकेशनल चॅनल. सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये कर्नाटका CET जी होणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या CETसाठी म्हणजे स्पेशली PSTR प्रायमरी स्कूल टीचर रिक्रुटमेंट जे 25-26 होणार आहे, या परीक्षासाठी जे काही प्रश्नपत्रिका असेल किंवा पॅटर्न असेल किंवा सिलेबस आहे, कशा प्रकारचं सिलेबस आहे, काय पॅटर्न आहे, हे रेफरन्स काय करायचं आहे, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. कारण या गव्हर्मेंट जॉबसाठी जो अभ्यासक्रम आहे किंवा जे सिलेबस आहे काय आहे हे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. कारण या अगोदर जी TET झालेली आहे त्या TETमध्ये बऱ्याच जणांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत, इलिजिबल झालेले आहेत. आता त्यांचं कल किंवा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, म्हणजे CET कधी होणार, असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर ते प्रश्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तर कशा प्रकारची प्रश्नपत्रिका किंवा कशा प्रकारची तयारी केली पाहिजे हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न मी करतो ह्या व्हिडिओमधून. बरीचशी माहिती तुम्हाला नोटिफिकेशन केल्यानंतर किंवा नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला त्या काही चेंजेस असतील, काही नियम जे असतील ते मिळणारच आहेत. पण या अगोदर जे काही झालेला जो भाग आहे किंवा आतापर्यंत जी काही झालेली परीक्षा आहे, तर त्या पॅटर्नानुसार, त्या सिलेबसनुसार थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता गव्हर्मेंटनं तरी ठरवलेलं आहे, परवानगीसुद्धा घेतलेला आहे आणि पोस्ट तरी सुटणार आहेत. तर यासाठी जास्त वेळ न घालवता तुम्ही काय करायला पाहिजेत, आतापासूनच सुरुवात केली पाहिजेत. परीक्षाचा अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे हे तुम्ही आतापासून जर प्लॅनिंग केला तर खरोखरच फायदेमंद होणार आहे आणि तुम्हाला नक्कीच जॉब मिळणार आहे. कारण ही जी पोस्ट आहे जवळपास PSTR म्हणजे प्राथमिक शाळामध्ये 1ली ते 5वीसाठी जी काही परीक्षा आहे, तर या परीक्षामध्ये तुम्हाला जवळपास 40-50 हजाराची नोकरी मिळू शकते जर मेहनत केलात तर. 4-5 महिन्याचा जो कालावधी आहे, नोटिफिकेशन होण्यास आणखीन 1-2 महिने जाऊ शकतात. तरी पण तुम्ही जर प्लॅनिंग केला तर तुम्हाला वेळ जास्त मिळणार आहे. आणि कशा प्रकारची तयारी कितीही केले तर कमीच असते हे तरी तुम्हाला माहीतच आहे. त्यासाठी आतापासून जर केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. कारण ऑलरेडी परमिशन घेतलेलं आहे सरकारने तरी कल्याण कर्नाटक भागासाठी, म्हणजेच कलबुर्गी डिव्हिजनसाठी, गुलबर्गा म्हणतो आपण, तर त्या भागासाठी 4-5 हजाराचं पोस्ट परवानगी घेतलेली आहे. त्या भागामध्ये जास्त पोस्ट दिले जाणार आहेत. पण त्या उर्वरित जी काही जिल्हे आहेत, इतर कर्नाटकातील जिल्हे जे आहेत त्यामध्ये सुद्धा 5 ते 6 हजाराचे पोस्ट दिले जाणार आहेत. त्यामध्ये GPST असणार आहेत, HST असणार आहेत, कॉलेज लेक्चरर्स असणार आहेत. यासाठी काही पोस्ट आहेतच. त्या आधारानुसार जवळपास 17 ते 18 हजार पोस्ट सोडण्याची शक्यता जास्त आहे. तर पाहूया, ते सर्व गव्हर्मेंटच्या हातामध्ये आहे. फक्त आपल्याला आपल्या हातामध्ये काय आहे, म्हणजे अभ्यास करणे, CETची तयारी करणे, हो का नाही. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आहे की मराठी माध्यमांसाठी 1, 2, 4 पोस्ट असतात, काय करायचं. पण हे विचार करायचं नाही की आपल्याला किती पोस्ट आहेत. आपल्याला किती पोस्ट पाहिजे, फक्त एकच पोस्ट पाहिजे. तर एक पोस्टसाठीच आपण तयारी करायचं. तर आतापासून जर तयारी केला तर ती पोस्ट आपलीच असणार आहे. हे जर लक्षात ठेवून जर केला तर खरोखरच तुम्हाला जॉब मिळणार आहे. तर TET पास झाला आहे असं समजून तुम्ही CETसाठी तयारीत करायचं आहे. जो कोणी झालेलं नाही TET त्यांनी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करायचं आहे. जे चुका झालेल्या आहेत, जे अभ्यासाला वेळ मिळाला नाही किंवा जे काही नोट्स मिळाले नाहीत किंवा जे काही व्हिडिओमधून म्हणजे तुम्हाला बघायला मिळालं नाही, तर त्या गोष्टी थोडंसं प्लॅनिंग करून जर केला तर ते TETसुद्धा, पुढे होणारी जी काही TET आहे ते सुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता. तर हे क्लॅरिटी तुम्हाला मिळालेली आहे. तर या ठिकाणी पहा, PSTRसाठी कशा प्रकारे तयारी करायची आहे ते मी ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर PSTR, तर हे 1ली ते 5वीसाठी पोस्ट असणार आहे. तर याच्यासाठी क्वालिफिकेशन आपल्याला माहिती आहे. क्वालिफिकेशन काय म्हणजे 12वी प्लस DED, त्यानंतर TET पेपर 1 असणार आहे. तर यामध्ये जो कोणी इलिजिबल झालेला असेल तर त्यांच्यासाठी ही क्लिअर CET असणार आहे. तर या परीक्षासाठी काय सिलेबस आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी कॉमन टीचर्स जे आहे, तर ह्या कॉमन सिलेबस काय आहे, तर ह्या शिक्षक नेमणुकी केली जाणार आहे. तर त्यासाठी सब्जेक्ट्स कोणकोणते आहेत, तर या ठिकाणी पहा की GK असणार आहे. PSTRसाठी 1 ते 5वीसाठी GK भाग असणार आहे. GK म्हणजे जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान असणार आहे. तर त्याचबरोबर
जनरल इंग्लिश असणार आहे. त्यानंतर पहा मॅथेमॅटिक्स आहे म्हणजे गणिताचा भाग आहे. त्याचबरोबर मराठी लँग्वेज किंवा मराठी माध्यमासाठी मराठी असणार आहे, कन्नड माध्यमासाठी कन्नड असणार आहे, इतर माध्यमासाठी इतर लँग्वेजेस असणार आहे. पण आता आपण मराठी माध्यमासाठी CET देणार आहोत म्हणजे तुम्हाला मराठी लँग्वेज असणार आहे मराठी भाषेचा. त्याचबरोबर EVS असणार आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स असणार आहे, परिसर अध्ययन म्हणतो आपण. त्याचबरोबर जनरल सायन्स असणार आहे. हे सुद्धा ते टॉपिक त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. CDP असणार आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट पेडॉलॉजी आहे, आपण पाहिलेलं आहे. सायकोलॉजी, मानसशास्त्र, बालमानसशास्त्राचा भाग जास्तीत जास्त यामध्ये विचारला जाऊ शकतो. का म्हणजे 1ली ते 5वीपर्यंतच्या मुलांची काय मेंटॅलिटी असते त्या आधारानुसार या ठिकाणी विचारण्याचा दृष्टिकोन असतो. तर या आधारावरती तयारी करायची आहे. कारण तुम्ही ऑलरेडी TET दिला आहे म्हणजे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहेच ऑलरेडी. तर या आधारानुसार पुढचा जो सिलेबस आहे म्हणजे कम्प्युटरचा भाग आहे. कारण या शिक्षण क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा रोल फार आहे. कारण कम्प्युटरबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तर सामान्य कम्प्युटरची जी काही माहिती असते त्या गोष्टीसुद्धा तुम्ही जर तयारी केला तर ह्या CETसाठी खूपच उपयोगी होणार आहे. तर या गोष्टी तुम्ही थोडंसं लक्षात ठेवून काय करायचं आहे म्हणजे प्लॅनिंग करायची आहे. तर आता GK किती मार्कासाठी असणार आहे? तर GK हे 15 मार्कासाठी असणार आहे. तर ह्यामध्ये कोणकोणते प्रश्न असणार आहेत हे नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. पण आता कशा प्रकारचा असतो ते आपण सिलेबसवरती फोकस करणार आहोत. जनरल इंग्लिश हे किती मार्कासाठी आहे? तर 25 मार्कासाठी आहे. त्याचबरोबर मॅथेमॅटिक्स म्हणजे गणिताचा भाग किती आहे? 20 मार्कासाठी विचारू शकतात. त्याचबरोबर लँग्वेज जी भाषा आहे मराठी लँग्वेज आहे ही 20 मार्कासाठी असणार आहे. EVS परिसर अध्ययन जो आहे ते 20 मार्कासाठी आहे. CDP बालमानसशास्त्र आहे ते 25 मार्कासाठी असणार आहे. त्याचबरोबर कम्प्युटर हे 25 मार्कासाठी आहे. अशा प्रकारे किती मार्काची परीक्षा असणार आहे म्हणजे 150 मार्कची प्रश्नपत्रिका असणार आहे. तर ही कशा प्रकारची असणार आहे, कशा प्रकारे ह्यांची या CETची तयारी करायची आहे. तर GKमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात, इंग्लिशमध्ये काय असणार आहेत, मॅथमॅटिक्समध्ये काय असणार आहेत, मराठी असेल किंवा EVSमध्ये असेल, असे अनेक क्वेश्चन जे तुम्हाला पडतात ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. त्याच्यावरती आपण मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करू, नक्कीच करू. तर यानंतर कशा प्रकारची प्रश्नपत्रिका येणार हे तुम्हाला सिलेबस तरी माहिती झालेला आहे. या आधारानुसार कोणकोणते विषय आहेत हे माहिती झालेले आहे. त्याचबरोबर ही प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, तर एक्झाम कशी असणार आहे ते जर पाहिलं तर ही प्रश्नपत्रिका ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची असणार आहे. ऑब्जेक्टिव्ज म्हणजेच मल्टिपल चॉईस असं MCQ असणार आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला आता बहुपर्यायी जे प्रश्न विचारलेले होते TETला त्याच आधारानुसार हे प्रश्न असणार आहेत ह्या विषयामधून. तर तुम्हाला माहिती होते. त्याचबरोबर किती पेपर्स असतात असा प्रश्न असेल तर पेपर फक्त एकच असणार आहे, पेपर 1 म्हणून. तर या ठिकाणी अगोदरसारखे 1, 2 पेपर 1, पेपर 2 असं नाही आहे. तर CETसाठी पेपर 1 ही असणार आहे. तर ही 150 मार्काची असणार आहे. तर यासाठी जवळपास 2.5 तासाचा वेळ असेल. तर त्यामध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. तर काही जणांचे प्रश्न असतात की याला काही निगेटिव्ह येते असतात का, तर नाही. तर ह्यासाठी नो निगेटिव्ह मार्क्स. तर हे पूर्ण क्वेश्चन्स तुम्ही सोडवू शकता, अटेम्प्ट करू शकता. जे येतात ते पण करू शकता आणि जे येत नाही त्याला पण तुम्ही गेस करून टिक करू शकता. म्हणजे त्यामधून सुद्धा काही मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. तर तुमचं रँकिंग वाढला पाहिजे, मेरिटमध्ये आलं पाहिजे. एवढंच जे पोस्ट आहे ते पोस्टमध्ये तुम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, टॉपमध्ये येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. नो निगेटिव्ह मार्क्स. तर याच आधारानुसार काय केले जाते असते एक्झाम घेतली जाते. हेच पॅटर्न आहे. अगोदरचा जो पॅटर्न आहे त्याच पॅटर्नच्या आधारानुसार ही एक्झाम घेतली जाणार आहे. तर आणखीन काही तुमचे डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर GPSTARसाठी तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यावरील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर त्याचबरोबर यासाठी काय काय अभ्यास केले पाहिजेत, तर कशाचा आधार घेतला पाहिजे, तर अभ्यास कशा प्रकारे केली पाहिजे, तर नोट्सचा वापर केला पाहिजे. नोट्स कशा प्रकारचे तुम्ही तयार केलेला आहे किंवा नाही केला असेल तर मग टेक्स्टबुकचा वापर केला पाहिजेत की गव्हर्नमेंटचे जे काही टेक्स्टबुक आहेत त्या आधारानुसार तुम्हाला अभ्यासाची तयारी करायची आहे. त्याचबरोबर काही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी व्हिडिओज आहेत. त्या व्हिडिओला तुम्ही टच केला, व्हिडिओवरती जाऊन पाहिला तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तयारी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर GKसाठी असेल किंवा इंग्लिशसाठी असेल किंवा हिस्ट्रीसाठी असेल तर मॅगझिनचा वापर जर केला तरी पण तुम्हाला त्याचं काय होईल, पुरेपूर फायदा होईल.
तर या आधारानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तयारी करायची आहे आणि आपल्याला जॉब मिळवायची आहे. कारण जॉब हे म्हणजे साधी नव्हे तर शिक्षक भरतीची शिक्षकाची जॉब आहे. तर या ठिकाणी जवळपास तुम्ही सिलेक्शन झाला तर 40-50 हजाराचं जॉब तुम्हाला मिळू शकतं. तर ह्यासाठी दुर्लक्ष करू नका, वेळ घालवू नका. जो कोणी TET पास झाला असाल तर ते नक्कीच CETला आजपासूनच तयारी करा आणि तुमच्याकडे वेळ आहे. काही जर तुमचे डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.